खरवस म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा विषय, पण तो प्रत्येकाला बनवता येईलच असं नाही. डेअरीमधून तुम्ही अनेकदा चिकाचं दूध आणून खरवस बनवण्याचा प्रयत्न करता, पण तो फसतो. तर हे असं होऊ नये आणि तुमचं खरवस छान बनावं यासाठी हा खरवसचा रेसिपी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही पाहू शकता हे खरवस बाजारात जसं रेडीमेड मिळतं अगदी तसंच बनलं आहे. आणि बारीक बारीक गोष्टींच्या चुकांमुळे तुमचा खरवस बिघडणार नाही याची गॅरंटी मी देते. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग खरवस बनवायला सुरुवात करूया. आता चिकाचं दूध म्हणजे काय ते आपण पाहूया. म्हैस वाहिल्यानंतर जे पहिलं दूध येतं त्याला चिकाचं दूध असं म्हणतात. आणि हे दूध आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा थोडंसं जाड आणि रंगाला पिवळं असतं. आता डेअरीमध्ये अनेक वेळा भेसळयुक्त चिकाचं दूध मिळतं. त्यात कॉर्नफ्लॉवर मिक्स असल्यामुळे खरवस बिघडतं. म्हणून चिकाचं दूध हे खात्री असलेल्या डेअरीतून किंवा दूधवाल्याकडूनच घ्या. तर आमच्याकडे जो रोज दूधवाला येतो त्याच्याचकडून मी हे चिकाचं दूध घेतलेलं आहे. आणि हे चिकाचं दूधवाल्याने योग्य प्रमाणात साधं दूध मिसळून दिलं आहे. त्यामुळे मला यात वेगळं दूध मिक्स करायची गरज लागली नाही. खरवस बनवण्यासाठी चिकाच्या दुधामध्ये नॉर्मल दूध मिक्स करावंच लागतं. बहुतेक वेळा आपण जिथून हे चिकाचं दूध विकत घेतो ते योग्य प्रमाणात साधं दूध मिक्स करून देतात. पण जर हे दूध जास्त घट्ट असेल तर त्यात तुम्ही हे 1 वाटीभर साधं दूध गरम करून थंड झाल्यावर यात मिक्स करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओत असल्याप्रमाणे दुधाची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ठेवायची. आता खरवस बनवण्यासाठी तुम्ही एखादं कुकरचं भांडं किंवा तुमच्याकडे असलेलं कोणतंही स्टीलचं पसरट भांडं तुम्ही वापरू शकता. आणि खरवस बनवण्यासाठी हे भांडं तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजे खरवसाच्या वड्या सहज कापल्या जातात. आता या खरवसमध्ये मी वेलची पूड घातलेली नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड घालू शकता, पण मग हे दूध तुम्ही गाळणीने गाळून घ्या. आता यात मी साखर घालणार आहे आणि ही अर्धी वाटी साखर आहे. आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती जास्त किंवा कमी गोड आवडतं त्यानुसार घ्या. आणि तुम्हाला बाजारसारखी चव हवी असेल तर तुम्ही या प्रमाणात साखर घाला. हे प्रमाण योग्य आहे. आता आपल्याला हे दूध साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे, म्हणजे खरवसाचं टेक्स्चर हे पूर्णपणे मलईसारखं होईल. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण वाफवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता इथे मी कढई घेतली आहे, त्यात हे पाणी घेतलं आहे आणि मध्ये डिश ठेवली आहे. तुमच्याकडे स्टँड असेल तर तो ठेवा. आता इथे मी हे पाणी गरम करून घेतलं आहे. आता हे भांडं मी मधोमध डिशवर ठेवत आहे. आता या भांड्यावर मी झाकण ठेवलं आहे, जेणेकरून जे वाफेचं पाणी झाकणावर जमतं ते खरवसावर पडणार नाही. ही टिप लक्षात ठेवा. आता कढईवर मी झाकण ठेवलं आहे आणि 15 ते 20 मिनटं मी हे खरवस मध्यम आचेवर वाफवून घेणार आहे. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून बघू. हे पहा आपलं खरवस बनून तयार आहे. आता खरवस पूर्णपणे तयार आहे का हे पाहण्यासाठी इथे मी सुरी घालून पाहत आहे. सुरीला काही लागलं नाही म्हणजे खरवस योग्य बनून तयार आहे. आता हे खरवस आपल्याला लगेचच कापायचं नाही. याला सेट होण्यासाठी मी 1 तास याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता हे खरवस अगदी जेलीसारखं बनलेलं आहे, म्हणजेच हे खरवस अगदी उत्तम बनलेलं आहे. 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता हे खरवस वड्या कापण्यासाठी तयार झालेलं आहे. आता मी या खरवसाच्या चौकोनी आकाराच्या वड्या कापत आहे. तुम्हाला ज्या आकारात कापायच्या आहेत तुम्ही कापू शकता. आता या खरवसमध्ये मी साखर घातल्यामुळे हे खरवस मलईसारखं सॉफ्ट झालं आहे. आणि यात गूळ घातला तर खरवस जाळीदार बनतं. तर तुम्हाला जो प्रकार आवडतो त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तुम्ही पाहू शकता किती सहजपणे ही वडी भांड्यापासून वेगळी झाली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही खरवस बनवून पहा, कधीच चुकणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.